वर्षभर तर काही डाएट केला नाही, म्हणून नवीन वर्षी डाएट करूया असं स्वतःला प्रॉमिस करून किचनमध्ये एंट्री घेतलेली आहे. आज सुद्धा अनहेल्दीच काहीतरी बनवायचं म्हणून आज बोंबोलोनी बनवायचा ट्राय केला. मैत्रिणीने बनवलेले ते खाल्ले म्हणून काय स्वतःच्या जिभेला सुद्धा चट लागलेली. एकादशी असल्यामुळे आज काहीतरी गोडच बनवूया असं ठरलेलं, पण नंतर प्लॅन बी लगेच चेंज झालेला आहे. लगेच बिर्याणी बनवायला घेतली. चिकन होता, लगेच कांदा वगैरे फ्राय केला. कांद्याने आधी रडून सुद्धा घेतलं तर म्हणते लास्टचा वर्ष आहे, लास्टच्या वर्षाचा दिवस आहे, सो रडून घेतो. त्याच्यानंतर पीठ एवढं छान झालतं ना की माझीच नजर लागली असते. मस्तपैकी पुन्हा गोल गोल केले. चॉकलेट फिलिंगसाठी चॉकलेट सुद्धा बनवला. तुम्ही काय काय बनवलंय आज नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर रेसिपी जर हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. बिर्याणी मस्त एकदम एवढी छान झालती ना, खरं सांगते. आणि बघा हिने ना नवीन केस कापून आले म्हणून एकदम फ्लेक्स करेल आता. कशी वाटतायत तिची नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आहे ना, बोंबोलोनी वगैरे तर झालं. त्याच्यानंतर बिर्याणी सुद्धा रेडी झालेली आहे. आणि एवढा पसारा घालून ठेवला ना आम्ही तिघांनी पण तिघांनी मिळूनच आवरला. आणि काय मागचे व्हिडिओग्राफर्स तुम्हाला दिसत नाही, पण छान व्हिडिओ काढतो तो. त्याच्यानंतर आहे ना, घर आवरून घेतलं, क्लीन केलं एकदम, का तर नंतर फटाके फोडायचे होते. बंबोलानीमध्ये चॉकलेट फिलिंग केली आणि फटाके फोडायला गेलो. हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना, आणि मला जसं वर्षभर सपोर्ट केलाय तसंच पुढे पण करत राहा. बाय, टेक केअर, थँक्यू.